आज की नाही आपण पारंपरिक पद्धतीने वर्षभर टिकणारा गुळ आंबा बनवणार आहोत। त्यासाठी इथं तोतापुरी 1 किलो कैरी घेतलेली आहे। कैरी की नाही स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे। ओलसरपणा ठेवायचा नाही कैरीला। आता याची साल काढून घ्यायची आहे आणि आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे। इथं मी 1 किलो कैरी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घेऊ शकता। इथं कैरी मी किसून घेतलेली आहे बघा इथे अशा पद्धतीने। तर तोतापुरी कैरी ना थोडीशी कमी आंबट असते म्हणून मी इथं तोतापुरी कैरी घेतलेली आहे। तुम्ही कुठलीही घेऊ शकता। इथे बघा आता आपली कैरी किसून झालेली आहे। आता गॅसवरती कढई ठेवली, 2 चमचे तूप घातले। तुपामध्ये लवंग आणि दालचिनी घालून घेतलेली आहे। त्यानंतर किसलेली कैरी घालून घ्यायची आहे। 2 मिनिटं कैरी आपल्याला मीडियम गॅसवरती भाजून घ्यायची आहे। कैरी छान भाजून झाली की आता यामध्ये मी आता गूळ घालणार आहे। तुम्ही इथं साखरेचाही वापर करू शकता। 1 किलो कैरीसाठी 800 ग्रॅम गूळ बारीक कट करून घातलेला आहे। जर तुम्ही वाटीने मोजून घेत असाल तर सेम प्रमाणामध्ये गूळ घालायचा आहे। 2 वाटी कैरीचा किस असेल तर 2 वाटी गूळ घालायचा आहे। आपल्याला मीडियम गॅसवरती की नाही हे छान शिजवून घ्यायचं आहे। हे मिश्रण असं घट्टसर रबरबीत हवे, खूप जास्त घट्ट करायचं नाही। आता वेलची पूड घालते। इथे वर्षभर टिकणारा गूळ आंबा तयार झालेला आहे। नक्की बनवून बघा।